या व्हिडिओमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टर मधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन हॉलो सर्क्युलर सेक्शन यातील न्यूमेरिकल नंबर 8 पाहणार आहोत. A hollow circular section with 210 mm external diameter and 110 mm internal diameter म्हणजे काय आहे, एक हॉलो सर्क्युलर सेक्शन दिलाय. हॉलो म्हणजे काय रे, मोठ्या सर्कल मधून एक छोटा सर्कल आपण काय करतो, मायनस करतो. हा मोठा सर्कल आहे, त्यातून काय केला, हा छोटा सर्कल मायनस केला, त्याला आपण काय म्हणतो, हॉलो सर्क्युलर सेक्शन. तर काय आहे, जो मोठा डायमीटर होता तो किती आहे, 210 आहे, आणि हो मायनस केलेल्याचा छोट्याचा डायमीटर किती आहे, इथून तेथपर्यंत 110. म्हणजेच काय, 210 मधून 110 मायनस केल्यानंतर काय झाला, आपला हॉलो सर्क्युलर सेक्शन झाला. म्हणजेच आउटर कॅपिटल डी किती झाला, 210, स्मॉल डी किती झाला, 110. D1 मध्ये लिहून ठेवूया आपण इथं, कॅपिटल डी 210 mm, स्मॉल डी 110 mm. पुढे काय म्हटलंय, कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेक्शन अबाउट एनी ऑफ इट्स टँजंट. म्हणजे हा जो काय सेक्शन दिलाय याच्या टँजंटला म्हणजे इथं काढू शकतो किंवा इथं काढू शकतो. याच्या अगोदरच्या न्यूमेरिकल मध्ये आपण काय केलंय, टँजंट न्यूमेरिकल नंबर 6 मध्ये इथं आपण टँजंट घेतलेला आहे. तर यावेळी काय करूया, आपण या ऍक्सिस वरती टँजंट घेऊन सॉल्व्ह करूया, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी कन्सेप्ट सर्व लक्षात येऊन जातील. नेक्स्ट काय म्हटलंय, ऑल्सो फाइंड पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय, आयपी. आयपीचा फॉर्म्युला काय असतो, आयपी इज इक्वल्स टू जेड, आय जेड जेड इज इक्वल्स टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. हे फॉर्म्युले सर्व आपण व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेले आहेत. त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही व्यवस्थित सर्व फॉर्म्युले अभ्यास करून घ्या. दिलेल्या माहितीच्या आधारे आपण काय करूया, हॉलो सर्कल एक ड्रॉ करूया. ज्याचा इंटरनल डायमीटर किती दिलाय, 110 mm, आणि आउटर किती दिलेलं आहे, 210 mm. आणि आता काय करूया, टँजंटला फाइंड आउट करायला सांगितलंय, अबाउट एनी ऑफ इट्स टँजंट. तर काय करूया, न्यूमेरिकल 6 मध्ये पॅरलल टू एक्स एक्स ऍक्सिस घेतलाय, आता काय करूया, पॅरलल टू वाय वाय ऍक्सिस घेऊ, जेणेकरून आपल्या सर्व कन्सेप्ट काय होऊन जातील, क्लिअर होऊन जातील. ओके, इथं हा टच आहे. जर आपल्याला आय टँजंटला काढायचं असेल तर काय करायला लागेल रे, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरावं लागेल. पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणजे काय असतं, आय टँजंट इज इक्वल टू दिलेल्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजेच काय, आय जी प्लस संपूर्ण बॉडीचा एरिया ए, आणि सेंट्रॉइडल ऍक्सिस पासून त्याला पॅरलल जो जिथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे त्या दोघातलं डिस्टन्स, ते सध्या आपण काय घेऊया, एचचा स्क्वेअर. ओके, आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, या ऍक्सिसला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. मग आपले सेंट्रॉइडल ऍक्सिस किती असतात, दोन, एक एक्स एक्स ऍक्सिस आणि एक वाय वाय ऍक्सिस. सध्या हा जो आहे तो कशाला पॅरलल आहे, तर आय वाय 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 ऍक्सिसला पॅरलल असल्यामुळे आपण काय करणार, आय वाय वाय प्लस एरिया, कोणत्याही ऍक्सिसला एरिया सेम राहतो. आता इथून ते इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे काय असणार, हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे. हॉरिझॉन्टल कशावरती असतं, आपलं एक्स ऍक्सिस वरती हॉरिझॉन्टल असतं, वर्टिकल ऍक्सिस वरती काय वाय, वर्टिकल ऍक्सिस वरती वाय डिस्टन्स असतं. सध्या काय करायचं आहे, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स हॉरिझॉन्टल आहे, म्हणजेच काय, एक्सचा स्क्वेअर. आता आपण काय करूया, व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. आय वाय वाय, हॉलो सर्क्युलर साठी आय वाय वाय आणि आय एक्स एक्स सेम असतो, त्यामुळे मी दोन्ही पण इथं लिहितो, आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो, पाय कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4 डिवायडेड बाय 64. हे सर्व फॉर्म्युला आपण व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेले आहेत, तिथून तुम्ही कव्हर करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो, तिथून तुम्ही पाहतो. तर काय करूया, व्हॅल्यू इथं आपण ठेवूया. इथं व्हॅल्यू काय येणार, पाय कॅपिटल डी किती आहे, मोठ्या सर्कलचा डायमीटर 210 रेस टू 4 मायनस स्मॉलचा किती आहे, 110 चा पॉवर 4 डिवायडेड बाय 64. आन्सर किती येते कॅल्क्युलेट करूया,
पाय येलो कलरमध्ये असल्यामुळे शिफ्ट येलो शिफ्ट प्लस EXP पाय आलं. ब्रॅकेटमध्ये काय येणार 210 पॉवर 4 मायनस 110 पॉवर 4 ब्रॅकेट कंप्लीट. हे आन्सरमध्ये सेव्ह असणार म्हणून डायरेक्ट काय करणार, हे आलेली व्हॅल्यू आन्सरमध्ये सेव्ह आहे. डिवायडेड बाय काय 64 डिवायडेड बाय 64. काहीतरी मोठी व्हॅल्यू आली छोटी करण्यासाठी ENG दाबतो. इथे आला आपला आन्सर 88.278 इंटू 10 to the power 6 mm/4. हॉलो सर्क्युलरसाठी IXX IYY दोन्ही व्हॅल्यू कसे असतात फॉर्म्युला सेम, त्यामुळे डायरेक्ट आपण लिहिलं IYY IXX व्हॅल्यू किती आली 88.278 इंटू 10 to the power 6. नेक्स्ट काय लागतं आपल्याला एरिया फाइंड आउट करावा लागतो. हॉलो सर्कलसाठी एरिया कसा काढतो पाय कॅपिटल D स्क्वेअर मायनस स्मॉल d स्क्वेअर डिवायडेड बाय 4. व्हॅल्यू पुट करूया इथं. पाय कॅपिटल D किती आहे रे 210 चा स्क्वेअर मायनस स्मॉल d किती आहे 110 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. एरियाची व्हॅल्यू किती आली कॅल्क्युलेट करूया. पाय इथं येलोमध्ये असल्यामुळं शिफ्ट EXP दाबायचं. ब्रॅकेट 210 चा स्क्वेअर मायनस 110 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू करतो. हे व्हॅल्यू आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे डिवायडेड बाय 4. काहीतरी व्हॅल्यू आली आपण काय करूया इथे लिहूया किंवा छोटी करून सुद्धा लिहू शकतो. ENG बटन प्रेस करून कसं होणार 25.132 इंटू 10 to the power 3. एरियाचं युनिट काय असतं mm². नेक्स्ट काय लागतं आपल्याला एक्स डिस्टन्स म्हणजे काय एक्स ॲक्सिस वरती हा YY ॲक्सिस पासून ते येथेपर्यंत डिस्टन्स. तो YY ॲक्सिस ड्रॉ करतो मी YY आणि हा काय आहे टेंजेंट. हे डिस्टन्स किती असणार आहे तर टोटल किती आहे 210 डिवायडेड बाय 2 असणार आहे. म्हणजेच काय एक्स इज इक्वल्स टू कॅपिटल D डिवायडेड बाय 2. कॅपिटल D किती आपला 210 डिवायडेड बाय 2 किती येणार 210 डिवायडेड बाय 2 105. युनिट सगळी mm मध्ये असल्यामुळे हे सुद्धा काय येणार mm येणार. सर्व व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात आपण इथं पुट करूया. I tangent इज इक्वल्स टू IYY प्लस AX². IYY किती फाइंड आउट केला 88.278 इंटू 10 to the power 6 प्लस एरिया किती आहे 25.132 इंटू 10 to the power 3 आणि एक्स किती आहे 105 चा स्क्वेअर. म्हणजे आपलं I टेंजंट किती आलं कॅल्क्युलेट करूया 105 चा स्क्वेअर इंटू 25 ब्रॅकेट टाकूया कारण ही एक टर्म वेगळी आहे ही एक टर्म वेगळी आहे त्यामुळे काय करूया ब्रॅकेट टाकूया 25.132. हे दोन्ही एकत्र येण्यासाठी मी तसं करतोय 25.132 इंटू 10 to the power 3 इज इक्वल्स टू काहीतरी व्हॅल्यू आली प्लस हे करायचं आपल्याला प्लस किती आहे 88.278 इंटू 10 to the power 6 ब्रॅकेट कंप्लीट. काहीतरी व्हॅल्यू आली ही फार मोठी आहे त्याला छोटी करण्यासाठी काय करतो आपण ENG प्रेस करतो. म्हणजेच किती आलं 365.358 इंटू 10 to the power 6. सगळी युनिट mm मध्ये असल्यामुळे mm⁴. म्हणजे टॅन्जंटला व्हॅल्यू किती आली 365.358 इंटू 10 to the power 6. नेक्स्ट काय विचारलं आपल्याला कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेक्शन अबाउट एनी टॅन्जंट. टॅन्जंटला काढली. ऑल्सो फाइंड पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजेच काय अजून विचारलंय पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय असतं IP. म्हणजेच काय IP इज इक्वल्स टू IZZ इज इक्वल्स टू IXX प्लस IYY. हॉलो सर्क्युलर सेक्शनसाठी IXX आणि IYY कसा असतो सेम असतो. ती व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेली आहे त्यामुळे काय करायचं डायरेक्ट पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया IP इज इक्वल्स टू IXX आणि IYY किती आले व्हॅल्यू 88.278
78 into 10 to the power 6 plus 88.278 into 10 to the power 6. दोघांचे ॲडिशन करूया. ब्रॅकेटमध्ये 88.278 इंटू 10 to the power 6 इंटू 2 करतो, कारण हेच 2 टाइम्स आहे म्हणून 2 करतो, किंवा दोन्ही सेपरेट ॲडिशन केली तरी आपलं आन्सर बरोबर येणार. मोठी संख्या छोटी करण्यासाठी ENG प्रेस केलं 176.556 इंटू 10 to the power 6 mm⁴. ही काय आपली पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया व्हॅल्यू आली. न्यूमेरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे आपण दोन्ही पण व्हॅल्यू फाइंड आउट केले सर. म्हणजे टँजंटसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केली आणि पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय रे? IP म्हणजेच काय असतो? परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. त्यालाच आपण काय म्हणतो? पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजेच काय रे? हा जो काय बॉडीला आपल्या परपेंडिक्युलर जो काय ॲक्सिस असतो याचा मोमेंट ऑफ इनर्शिया केवढा येतो रे? तर बॉडीचा जो XX ॲक्सिस आहे आणि YY ॲक्सिस आहे, या दोघं जण म्युच्युअल परपेंडिक्युलर असली तर त्या दोघांचे ॲडिशन एवढा IZZ असतो. म्हणजेच काय? IXX प्लस IYY. हॉलो सर्क्युलरसाठी दोन्ही सेम व्हॅल्यू असतात, म्हणून आपण सेपरेट न करता काय केलं? IXX लाच IYY म्हणून काय केलं? व्हॅल्यू फाइंड आउट केली. ती किती आली? ती 2 टाइम्स लिहायची. ही एकदा IXX प्लस IYY इज इक्वल्स टू काय येणार आपलं? IZZ येणार. IZZलाच आपण IZZ म्हणजेच काय? परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम असतो, त्यालाच आपण काय म्हणतो? पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया IP म्हणतो. विचारल्याप्रमाणे आपण दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. टँजंटसाठी फाइंड आउट केली आणि पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया व्हॅल्यू फाइंड आउट केली. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ह्या गोष्टी शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.